नमस्कार, मी सुनील मदनुरे. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. आज आपण आहोत देगलूरच्या साईबाबा मंदिरकडे. देगलूरचं साईबाबा मंदिर जेव्हा आपण पाहता तर आपल्याला असं वाटतं की आपण शिर्डीमध्येच आहोत. सेम शिर्डीसारखंच देगलूरचं साईबाबा मंदिर आहे आणि त्याचे जे फाउंडर्स आहेत, ज्यांनी साईबाबा मंदिर या ठिकाणी उभारले, वडगावे मॅडम, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांनी जो मंदिर आहे उभा केलेला आहे. आणि आज जी आहे देगलूर ते शिर्डी पैदल यात्रा आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी जमा झालेले आहेत देगलूर ते शिर्डी पदयात्रेसाठी. पण ती पदयात्रा त्यांनी कशा पद्धतीने अरेंज केलेली आहे ते पण त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. ओम साई. मी पुष्पा सुभाषराव वडगावे, देगलूर साईनगर देगलूर. तर मला सांगा, आपण हे मंदिर नेमकं इसवी सन कुठल्या साली उभारलं? आपलं बाबांची स्थापना झाली 6 फेब्रुवारी 1996. आणि ही प्रेरणा आम्हाला कशा पद्धतीने झाली म्हणजे, माझा मोठा मुलगा जेव्हा माझ्या पोटात होता, मला पहिली मुलगी आहे. आमच्या घरात माझ्या जावेला पण 2 मुली होत्या. तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की मुलगा घरात यायलाच पाहिजे. आमच्या सासू सासऱ्यांना असं वाटायचं की किती मुली आता. मग आम्ही नवस केला की बाबा आता मुलगा होते, आम्ही तुमच्या ओटीत टाकू. आणि तेव्हा कसं शिर्डीला प्रत्यक्ष आम्ही बाबांना दह्याने, दुधाने, गुलाब पाण्याने आंघोळ घातलेली आहे. आणि असं लेकरांना आम्ही असं ओटीत ठेवत होतो. बाबांची एवढी मोठी मांडी आहे, त्याच्यात आम्ही लेकरांना ठेवत होतो आणि पायावर टाकत होतो. समाधीचं दर्शन घेत होतो डोकं लावून. समाधीवर पण असं आम्ही धुवत होतो. तर आम्हाला बाबांनी पावन झाले आणि आम्हाला मुलगा दिला. आम्ही 15 दिवसाचा होता तो. मला नोकरी लागली शिक्षिकेची नगरपालिकेच्या शाळेमध्ये. मग मी माझ्या मुलाला तिथं बाबांच्या ओटीत टाकलं. पण पुढे त्याचं इतकं रूपांतर विस्तृत झालं की आज माझा मोठा मुलगा डॉक्टर आहे, MBBS. आणि शिर्डीच्या साईबाबांनी, तू असं नुसतं ओटीत टाकून नेतीस काय 10 मिनिटांमध्ये, मी त्याला जीवनभर इथंच घेतो म्हणून त्यांनी पूर्णतः त्याला तिथं ओटीत घेतलेला आहे. सध्या तो तिथं MD म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहतो आणि फक्त सेवा करतो. आमचं तिथं काही खाजगी रुग्णालय किंवा दवाखाना वगैरे काही नाही, फक्त सेवाभावी करतो तो. आम्ही सगळेजण समाधानी आहोत. मग 6 फेब्रुवारी 1996 ला बाबांची स्थापना झाली. छोटस मंदिर होतं आणि आमच्या घरच्यांची इच्छा झाली की बाबा आपल्याला एवढं साथ द्यायला, तर आपण बाबांच्या नावाने एक नगरी उभारायची, श्री साईनगर म्हणून. मग आम्ही इथं प्लॉटिंग करून साईनगर उभं केलं. आणि अशा लोकांची इतकी संख्या वाढू लागली, इतके साई भक्त आहेत की इथं खूप गर्दी वाढू लागली. मग लोकांना त्या छोट्याशा मंदिरामध्ये दर्शन घ्यायला त्रास होऊ लागला. म्हणून आमच्या घरचे म्हणले की आपण याला मोठं विस्तृत स्वरूप देऊत आणि बाबांना मोकळं ठेवायचं. जसं शिर्डीला कुठूनही बाबा दिसतात, तसं इथं सुद्धा रोडवरून जाता येणारे सुद्धा बाबा दिसतात. अशा प्रकारे आम्ही साईबाबाचं लुक 23 नोव्हेंबर 1918 रोजी जीर्णोद्धार करून मोठी मूर्ती आणली, मोठं चौबुत्र बांधला आणि अशा प्रकारे यांचं वाढतच चाललेलं आहे. आणि काही मुलं होते इथं की जे दर गुरुवारी 6च्या आरतीला यायचे सगळे मुलं मिळून. आणि मग ते काय करायचे की बाबा आम्हाला तुमची सेवा करायची, आम्हाला काहीतरी प्रेरणा द्या, आम्हाला काहीतरी हे करा, आम्हाला काहीतरी करायचं आहे. मग त्यांच्यामध्ये बरेच मुलं होते. गंगाधर दाऊलवार, माझा मोठा मुलगा प्रीतम वडगावे, अमोल पेंडकर, प्रवीण डुमने, बबलू मला वाटते रथकंटवार. आता सगळ्यांची नावं घेत बसलं तर मला अवघड जाईल. भरपूर मुलं होते, त्यांची फार इच्छा होती की आपण काहीतरी केलं. मग त्या सगळ्यांनी मिळून माझ्याशी चर्चा केली की काय करावं, आम्हाला काहीतरी करायचंय. तर माझ्या मोठ्या मुलाला प्रेरणा झाली की तो आंबेजोगाईला डॉक्टर MBBS होत होता, अजून झाला नव्हता. तर तिथून एक पालखी निघते आंबेजोगाईहून. ते बघून त्याला असं वाटायचं की आपणही देगलूरहून जायला पाहिजे. मग त्यानं त्या मुलांना प्रेरणा दिली की आपण इथून काढू. मग तो स्वतः MBBS फायनलला होता आणि त्यानं इथून चालत शिर्डीपर्यंत गेला आंबेजोगाई मार्गे 2010 ला, 1 जानेवारी 2010. त्यावेळेस काय हे मुलं सगळे कोणी दुकानात, कोणी व्यापारी, कोणी छोटे व्यापारी, कोणी मोठे व्यापारी होते. त्यांना पौष महिन्यामध्ये 1 जानेवारीला सहसा पौष महिना असतो, एवढी काही नुकसान होत नाही व्यापारामध्ये, धंद्यामध्ये. म्हणून ते सगळे मुलं 1 जानेवारीला निघतात आणि दर मजल करीत 14 जानेवारीला शिर्डीला पोहोचतात. मग साईबाबांना संध्याकाळी तिळगुळ देऊन मग 15 तारखेला, आता सध्या माझा मुलगा भंडारा करतो. इतके दिवस आम्ही गेले सोबत नेलेलं सगळं करत होतो, प्रसाद वगैरे घेऊन. 15 तारखेला जिकडचे तिकडे मुलं, कोणाचे आई वडील घेऊन जायचे. काही जण तिथं शॉपिंग करून 2 दिवस राहून यायचे. अशा प्रकारे 2010 पासून 1 जानेवारी 2010 हे 17वं वर्ष आहे. यशस्वीरित्या बाबा, पहिले तर मुलांचा असा अनुभव आहे की बाबा स्वतः त्यांच्या बरोबर चालले.
2010ला कोण होतं काय नाही, अनोळखी माणूस म्हणे, असं बाबासारखी कफनी वगैरे बांधलेला, पांढरे कपडे, दिवसभर त्यांच्यासोबत चालायचा म्हणे. जेवण होईपर्यंत मुलं झोपल्यानंतर ते कुठे झोपत होते बघूत म्हणजे दिसत नव्हते म्हणे. असं 2 वर्ष आमच्या मुलांना अनुभव आलाय. तर असं बाबाच हे सगळं ओढून नाही आले, आपण करणारे कोणीही नाही. ओम साईराम. तर ह्या ठिकाणी मॅडमनं सांगितलं की कशा प्रकारे त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ह्या ठिकाणी मंदिर उभा केलं. आज लाखोच्या संख्येने भाविक भक्त जे आहेत ते पैदल यात्रा त्यांची सुरू आहे. तर STV 125 न्यूज, सुनील मधनुरे.